2 वर्षामध्ये बऱ्यापैकी अच्छे दिन येतील महाराष्ट्राला असं म्हणाल काही हरकत नाही MMR एरियामध्ये. चला आपण नाशिक, पुणे, नागपूर इथपर्यंतचा आता हा समृद्धीनं तुम्ही जोडला आणि सगळ्यात पहिला ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा जो होता, त्याचा एक तो मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो तेव्हापासूनचा पूर्ण व्हायचा होता, तो राहिला होता, तो आत्ता आपण पूर्ण करायला घेतला. तर तो प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होतो? मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे तो पूर्वी 19 किलोमीटरची जी लिंक होती खंडाळा घाटातली, ती कॉमन लिंक होती. म्हणजे तसं एक एक्सप्रेसवेची एकूण लांबी तसं आपण वाह्या त्या कॉमन लेन जर विचारलं तर ते 95 किलोमीटरची लांबी होती आणि यातला 76 किलोमीटर जो आहे हा एक्सप्रेसवे होता पूर्वी 2000मध्ये जो काही आपण बांधून पूर्ण केला तो. आणि 19 किलोमीटरची जी लिंक होती खंडाळा घाटातली, तर जुना मुंबई पुणे हायवे ती ट्रॅफिक आणि एक्सप्रेसवेची ट्रॅफिक अशी एकत्र ह्या 19 किलोमीटरमध्ये होती. आणि आता जी आपण लिंक करतोय ते 13 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे. 13.30 किलोमीटरची मिसिंग लिंक आहे. त्या काळामध्ये ते बऱ्याच विविध कारणामुळे होऊ शकली नव्हती. पर्यावरणविषयक मान्यता असतील, क्लिअरन्सेस असतील, त्यामुळे त्या काळामध्ये ती झाली नव्हती. म्हणून अशा पद्धतीनं आपण 76 किलोमीटर एक्सप्रेसवे आणि 19 किलोमीटर कॉमन लेन अशातनं प्रवास करायचो. पण हे 13 किलोमीटरचा जो काही ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे म्हणजे मिसिंग लिंक ज्याला म्हणतो, त्याचा निर्णय नंतर शासनाने घेतला आणि 2019मध्ये या कामाला आपण सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडच्या वेव्ह येऊन गेल्या. त्या ठिकाणी साईट एवढी दुर्मिळ होती त्या व्हॅलीमधली की त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नव्हती. फॉरेस्ट एरियामधनं कनेक्टिव्हिटी डेव्हलप करणं, फॉरेस्ट क्लिअरन्सेस यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये थोडा वेळ गेला. पण आता या प्रकल्पाचं काम जवळपास 95% काम आता पूर्ण झालं आहे आणि शेवटचं एक 5% काम राहिलेलं आहे. 13.30 किलोमीटरपैकी साधारणतः 12.85 किलोमीटरचं काम आपलं पूर्ण झालं आहे आणि 450 मीटर लांबीमध्ये एक पुलाचं काम सुरू आहे, ज्याला आपण केबल स्टे असा एक मोठा ब्रिज आहे त्या व्हॅलीमध्ये. त्या केबल स्टेचा जो ब्रिज आहे त्याचे जे खांब आहेत ज्याच्यावरती या केबल सगळ्या हँग होणार आहेत, त्या खांबाची उंची 185 मीटरपर्यंत असे उंचीचे खांब आहेत. आणि ते प्रत्येक खांबाच्या खाली जे काही फुटिंग आहे, फाउंडेशन आहे, ते एका फुटिंगचं वजन 10,000 टन आहे. असे ह्यूज असे हे पायलॉन्स आहेत आणि या प्रत्येक पायलॉनवरती 300 मीटरचं असं सुपरस्ट्रक्चर जे आहे त्या पायलॉनवरती हँगिंग राहणार आहे. त्याचं काम आता सुरू आहे आणि ते काम डिसेंबरपर्यंत निश्चितपणे पूर्ण होईल.